नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. कैकेयीने काही उत्तर दिले नाही. ती दुःसह क्रोधामुळे निर्लज्जपणे तशीच राहिली. भुकेली भागीन हरिणींना पाहते तशी ती त्यांना पाहत होती. तेव्हा सख्यांनी हा रोग असाध्य समजून सोडून दिले. सर्वजणी तिला मंदबुद्धीची दुर्दैवी म्हणत निघून गेल्या. राज्यावर अधिकार गाजविणाऱ्या कैकेयीला दैवाने नष्ट करून टाकले. तिने जे काही केले तसे कुणीही करणार नाही. नगरातील सर्व स्त्री पुरुष अशा प्रकारे विलाप करीत होते आणि त्या दुष्ट चालीच्या कैकेयीला शिव्यांची लाखोली वाहत होते. लोक दुःखाच्या आगीमुळे होरपळत होते. उसासे सोडत म्हणत होते की श्री रामचंद्रांविना जगण्याची काही आशा नाही. महान वियोगाच्या काळजीने प्रजा अशी व्याकुळ झाली होती, जणू पाणी सुकून गेल्यावर जलचर जीवांचा समुदाय तळमळू लागतो. सर्व पुरुष आणि स्त्रिया अत्यंत विषादात बुडाले होते. प्रभू श्री रामचंद्र कौसल्या मातेकडे गेले. त्यांच्या मुखावर प्रसन्नता होती आणि मनात चौपट उत्साह भरला होता. राजे आपल्याला ठेवून घेतील ही काळजी राहिली नाही. कैकेयी मातेने आज्ञा दिली आहे आणि वडिलांनी मुकसंमती दिलेली आहे. श्री रामचंद्रांचे मन पकडलेल्या नवीन हत्तीप्रमाणे होते आणि राजतिलक हा त्या हत्तीला बांधून टाकणाऱ्या लोखंडाच्या काटेरी बेडीप्रमाणे होता. वनात जायचे आहे हे ऐकून आपण बंधनातून मुक्त झालो असे मानून त्यांच्या मनातील आनंद वाढला. रघुकुल तिलक श्रीरामांनी दोन्ही हात जोडून आनंदाने कौसल्या मातेच्या चरणी मस्तक ठेवले. तिने आशीर्वाद दिला आणि हृदयाशी धरले. दागिने व वस्त्रे त्यांच्यावरून ओवाळून टाकली. माता वारंवार श्रीरामांच्या मुखाचे चुंबन घेत होती. नेत्रातून प्रेमाश्रू भरून आले होते आणि सर्वांग पुलकित झाले होते. तिने श्रीरामांना आपल्या मांडीवर घेऊन पुन्हा कवटाळले. तिच्या स्तनातून प्रेमाधिक्यामुळे दूध वाहू लागले. तिचे प्रेम व मोठा आनंद हा काही सांगता येत नव्हता. जणू कंगालाला कुबेराचे पद मिळाले होते. मोठ्या आदराने सुंदर मुख पाहत माता मधुरवाणीने म्हणाली, बाळा, तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते. सांग बरे, तो आनंददायक मंगल मुहूर्त केव्हा आहे? तो माझे पुण्य, शील आणि सुखाची सुंदर परिसीमा आहे आणि जन्म घेतल्याच्या लाभाची परिकाष्ठा आहे. त्या मुहूर्ताची सर्व स्त्री पुरुष अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते. तहानलेले चातक आणि चातकी जशी शरद ऋतूतील स्वाती नक्षत्राच्या पावसाची वाट पाहतात. सोन्या, मी कुरवंडी करते. तू लवकर स्नान करून मनाला आवडेल ती मिठाई खाऊन घे. बाळा, मग बाबांजवळ जा. फार उशीर झाला आहे. मी औक्षण करते. मातेचे अत्यंत मनोहर बोलणे ऐकून स्नेहरूपी कल्पवृक्षाची फुले होती. ती सुखरूपी मकरंदाने भरलेली होती आणि ती राजलक्ष्मीचे मूळ होती. अशा वचनरूपी फुलांना पाहून श्री रामचंद्रांचा मनरूपी भ्रमर त्यांना भुलला नाही. धर्मधुरीण श्री रामचंद्रांनी धर्माची गती ओळखून आईला अत्यंत कोमलवाणीने म्हटले, आई, बाबांनी मला वनाचे राज्य दिले आहे. तेथे माझे सर्व प्रकारे मोठे काम पूर्ण होणार आहे. आई, तू प्रसन्न चित्ताने मला जाण्याची आज्ञा दे. त्यामुळे माझ्या वनातील प्रवास मंगलमय होईल. माझ्यावरील प्रेमामुळे चुकूनही घाबरू नकोस. हे माते, तुझ्या कृपेने आनंदच होईल. 14 वर्ष वनात राहून आणि वडिलांची प्रतिज्ञा खरी करून मी परत येईन व तुझ्या चरणांचे दर्शन घेईन. तू मन दीनवाने करून घेऊ नकोस. रघुकुलातील श्रेष्ठ श्री रामचंद्रांचे हे अत्यंत नम्र व गोड बोलणे ऐकून मातेच्या हृदयाला बाणाप्रमाणे ऋतू लागले. ती शीतल वाणी ऐकून कौसल्या घाबरून अशी गर्भगळीत झाली, ज्याप्रमाणे पावसाचे पाणी पडताच जवास वाळून जातो. तिच्या हृदयातील विषादाचे वर्णन करणे अशक्य होते. जणू सिंहाची गर्जना ऐकून हरिणी बावरून जावी. डोळ्यात पाणी आले, शरीर थरथरू लागले. जणू मासोळी पहिल्या पावसाचा फेस खाल्ल्यामुळे बेशुद्ध झाली होती. धीर धरून व पुत्राच्या मुखाकडे पाहत सद्गदित वाणीने ती म्हणू लागली, बाळा, तू तर पित्याला प्राणांसारखा प्रिय आहेस. तुझे वागणे पाहून ते नित्य प्रसन्न असतात. तुला राज्य देण्यासाठी त्यांनीच शुभ दिवस शोधला होता. मग आता कोणत्या अपराधासाठी वनात जाण्यास सांगितले आहे? बाळा, मला कारण सांग. सूर्यवंशरूपी वनाला जाळण्यासाठी आग कोण ठरले? तेव्हा श्री रामचंद्रांचे मनोगत ओळखून मंत्र्याच्या पुत्राने सर्व कारण समजावून सांगितले. तो प्रसंग ऐकून कौसल्या मुकी होऊन गेली. तिची अवस्था काही सांगता येण्यासारखी नव्हती. ती श्रीरामांना ठेवूनही घेऊ शकत नव्हती आणि वनात जाण्यास सांगूही शकत नव्हती. दोन्ही प्रकारे फार मोठा मनस्ताप होत होता. ती मनात विचार करू लागली, बघा, विधात्याची चाल नेहमी सर्वांसाठी वाकडीच असते. ते लिहित होते चंद्रमा, परंतु त्याऐवजी लिहिले गेले राहू.
धर्म व स्नेह दोन्हींनी कौसल्याच्या बुद्धीला घेरून टाकले. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची स्थिती झाली. साप व चिचुंद्री यांच्या गोष्टीसारखी तिची अवस्था झाली. ती विचार करू लागली की जर मी हट्टाने मुलाला ठेवून घेतले तर धर्माला बाधा येतो आणि भावांमध्ये वितुष्ट येते, आणि वनात जाण्यास सांगितले तर फार मोठी हानी घडते. अशा प्रकारे धर्मसंकटात सापडून राणी फार काळजीत पडली. मग बुद्धिमती कौसल्याने पातिव्रत्य धर्म श्रेष्ठ जाणून आणि राम व भरत या दोन्ही पुत्रांना समान मानून सरळ स्वभावाची श्रीरामांची माता कौसल्या हिने अत्यंत धीर धरून म्हटले, हे पुत्रा, माझ्या कायेची तुझ्या धर्मनिष्ठेवरून कुरवंटी उतरावी. तू चांगले केलेस. पित्याच्या आज्ञेचे पालन करणे हेच सर्व धर्मात श्रेष्ठ आहे. त्यांनी तुला राज्य देण्याचे सांगून वन दिले याचे मला लेश मात्र दुःख नाही. दुःख एवढेच आहे की तुझ्या विना भरताला, महाराजांना व प्रजेला फार मोठे दुःखे होईल. आजच्यासाठी धन्यवाद.